सुप्रभात मंडळी. स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. आम्ही जात आहोत आज आहे सॅटरडे आणि सॅटरडे निमित्ताने आज सुट्टी पण. सो आम्ही आज जात आहोत अलिबाग या ठिकाणी आपलं स्टेकेशन एन्जॉय करण्यासाठी. सो स्टे ट्यून, भेटू आपण लवकरच. थँक्यू. तर अलिबागला जाण्यासाठी आपल्याकडे दोन वे आहेत. एक तर बाय सी तुम्ही जाऊ शकताय बाय यूजिंग M2M फेरी सर्विस, आणि दुसरं बाय रोड तुम्ही जाऊ शकता. बाय रोड तुम्ही प्रायव्हेट किंवा पब्लिक व्हेकलने जाऊ शकता. पनवेलवरून तुम्हाला, जर तुम्ही मुंबईकडून जात असाल तर तुम्हाला नवी मुंबईकडून जर जात असाल तर तुम्हाला पनवेल हा बेस्ट ऑप्शन आहे. पनवेलपासून अलिबागसाठी दर एव्हरी 30 मिनटावरती ट्रान्सपोर्टेशन अवेलेबल आहे. MSRTC बसेस अवेलेबल आहेत. तर सॅटर्डे असल्या कारणामुळे आज ट्रॅफिक पण खूप आहे. कंटिन्युअस ट्रॅफिक आहे, तुम्ही बघू शकताय. कंटिन्यू लाईन टू लाईन, आणि रोड पण थोडा कंजेस्टेड असल्यामुळे लाईन टू लाईन ट्रॅफिक लागलेलं आहे. आता आम्ही ट्रॅफिक कवर करत पुढे चाललो, आणि एकंदरीत थोडंफार ट्रॅफिक मुव्हेबल असल्यामुळं, आणि त्यातल्या त्यात पावसाची पण सुरुवात झालेली आहे. आणि आता आम्ही हॉटेलजवळ पोहोचू थोड्या वेळात. ऑन द वेच आहे. अशा प्रकारे आम्ही हॉटेलला पोहोचलेलो आहोत, आणि हॉटेलचा हा निसर्गरम्य नजारा. हाय गाईज, आम्ही पोहोचलो आहोत आता कोस्टल हेरिटेज या हॉटेलवरती. या हॉटेलचा निसर्गरम्य नजारा खूप चांगला आहे. खूप सुंदर हॉटेल आहे. आणि यांचा स्विमिंग पूल, आता जस्ट मी स्विमिंग पूलमधून स्विमिंग करून बाहेर आलो आहे, आणि थोड्याच वेळात तुम्हाला मी हॉटेलचा कोस्टल हेरिटेजचा हा निसर्गरम्य नजारा. हा इकडे स्विमिंग पूल, आणि हे जे नारळाचं झाड दिसतं याच्या पाठीमागं बीच आहे. जवळपास 100 मीटरमध्ये असेल असा नजारा आहे. दुपारच्या थोड्याशा विश्रांतीनंतर संध्याकाळी समुद्रकिनारी सनसेट पाहण्याचा मोह काय आवरला नाही. सो समुद्रकिनारी आम्ही गेलो, आणि तिकडे हे सोनेरी क्षण अनुभवलं. आणि हे सोनेरी क्षण अनुभवताना त्या दिवसाची सांगता या समुद्रकिनारी केली. आजचा दुसरा दिवस. सुप्रभात. मी आहे कोस्टल हेरिटेजमध्ये. आमचा स्टे इकडे होता, आणि तुम्ही हे बघताय बॅकग्राऊंडला ते कोस्टल हेरिटेजचाच एंट्रन्स आहे. त्या एंट्रन्सलाच त्यांचं बाहेर पार्किंग आहे. आणि पुढे तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये तुम्हाला दिसेलच की म्हणजे रेवदंडा बीचच्या नियर प्रॉपर्टी असलेलं मी कालच बोललो होतो तुम्हाला. सो ते पण मी तुम्हाला दाखवेन. आणि हॉटेलच्या बाहेरच्या गेट म्हणजे एंट्रन्सलाच हा बघा, हा इकडून एक लेन आले. लेन थोडा ऑफ रोडिंग टाईप आहे. आणि इकडे समोर दिसतोय ना, समोर हा जो अँगल आहे तो आहे हा रेवदंडा फोर्ट आहे. समोर जो दिसतोय तो, अजून झूमिंग करेन जस्ट मोमेंट. तर हा मी बोललो होतो ना, बरोबर हॉटेलच्या मागच्या लाईनमधून मी पुढे आलो आहे. आणि हे बघा इकडे आता बंद आहे. हा ॲक्च्युली गेट लावला आहे त्यांनी, बट हा जो दिसतो आहे हाच तो रेवदंडा फोर्ट. आणि रेवदंडा फोर्टच्या बाहेरचा एंट्रन्स आहे हा. आणि इकडे ह्याच फोर्टच्या बाजूला आपला रेवदंडा बीच आहे. ओके, बघा ती गल्ली, या गल्लीमधून मी इकडे आलो होतो. आणि हा इकडे तर आता सध्या मी रेवदंडा बीचवरती आहे. बीच एकदम सायलेंट आहे, ते तुम्ही बघू शकता. इकडे पुन्हा लोकांची गर्दी नाही. अर्ली मॉर्निंग आल्यामुळे पण असू शकतं, पण सध्या गर्दी काहीच नाही आहे. बीच एकदम अफलातून आणि सायलेंट आहे. ह्या बीचचं महत्त्व म्हणजे रेवदंडा गावानजदीक असल्यामुळे आणि रेवदंडा किल्ल्याच्या बाजूला असल्यामुळे ह्या बीचचं नाव रेवदंडा असं पडलेलं आहे. रेवदंडा बीच आणि रेवदंडा समुद्रकिनारा हा साधारणतः आपल्या पुण्यापासून 150 ते 170 किलोमीटर डिस्टन्सवरती आहे. आणि फ्रॉम मुंबई इट्स समथिंग 50 to 70 किलोमीटर्स. आणि अलिबागपासून हा 15 ते 17 किलोमीटर डिस्टन्सवरती आहे. हा बीच फेमस आहे प्री वेडिंग शूटिंगसाठी.
तसंच शांत बीचमध्ये याचा एक कॅटेगरी आहे. हा शांत बीचपैकी एक बीच बोललं जातं. समुद्रकिनाऱ्याची जी भीती आहे ती एवढी नाही आहे, कारण हा प्लेन बीच आहे. आणि दुसरं म्हणजे लांबच लांब पर्यटक आणि ह्या व्हिजिटर्स जे लोक आहेत ते इकडे वॉक करण्यासाठी पण येतात, मॉर्निंग वॉक किंवा इव्हिनिंग वॉकसाठी. आणि सगळ्यात बेस्ट बीच आहे आणि खूप शांतता आणि एक पार्ट ऑफ मेडिटेशन म्हटलं तर इकडे तुम्ही अर्ली मॉर्निंग आलात तर बीचला गर्दी जास्त नसते. फक्त एवढंच सांगायचं आहे की बीचवर जर आले पब्लिक किंवा कोणीही विजिटर असेल आम्ही बीच स्वच्छता राखणे गरजेचं आहे. कारण मी इकडं बघतो आहे स्वच्छता अजिबात नाही आहे. कारण पब्लिक बॉटल्स, पाण्याचे बॉटल्स किंवा वेफरचे जे हे आहेत रॅपर्स, ते सगळे इकडे असे तसे टाकून गेलेले आहेत. ते ॲक्च्युली आपण काळजी घेतली तर आपणच निसर्गाची काळजी घेतली पाहिजे ॲक्च्युली. सो हा बघा निसर्गाने मदतणारा. मी एक बॅकएंडने पण एक शूट घेतो आहे. जस्ट मोमेंट. समुद्राला भरती असल्यामुळे पाणी आता वाढत चाललं आहे आणि भरतीच्या वेळी आपण मोस्ट प्रोबॅबली समुद्राच्या आत जाणं टाळावं. आय मीन आत जाणं म्हणजे बीचच्या लगोलग एक आपल्याला शॉक असतो की आतमध्ये जायचं. बट भरती असते वेळी तरी सावधता बाळगली पाहिजे. हा इकडे समुद्रकिनारा, स्वच्छ निरभ्र आकाश आणि सायलेंट बीच. आणि इकडे आपला रेवदंडा फोर्ट. मस्त निळाशार आकाश झालं आहे, क्लायमेट पण ऑसम आहे आणि पीस. बीचजवळ जाण्याचा म्हणजे जाऊच वाटत नाही आहे, मोह आवरत नाही. इतका सुंदर बीच आहे, खूप सुंदर आणि अप्रतिम. म्हणजे मॉर्निंग असल्या कारणामुळे मी आता वाजले सुमारे सकाळचे 8:30. बीचला गर्दी एवढी नाही. स्वच्छ निरभ्र आकाश आणि एक पार्ट ऑफ मेडिटेशन आणि एक निसर्गाची देणगी म्हटलं तर हीच खरी देणगी आहे. ती आपण सांभाळून ठेवली पाहिजे. बघा ना किती शांतता आहे. त्या साईडला माझ्या पाठीत 3-4 लोक आहेत जे मॉर्निंग वॉक किंवा सी साईडला खेळण्यासाठी आलेले आहेत. बट मला मोह आवरत नाही आहे. सो तुम्ही आलात अलिबागला तर नक्कीच विजिट करा. पण विजिट करतेवेळी स्वच्छतेची पण काळजी घ्या. आपले व्यापर्स असतील किंवा पाण्याच्या बॉटल्स असतील त्या स्वतः कॅरी करा, स्वतः घेऊन जा आणि डस्टबिनमध्ये फेका. कारण निसर्ग हा आपलाच आहे आणि त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. तो आपली काळजी घेतो तर आपण पण त्याची काळजी घेतो. सो हा अद्भुत नजारा तुम्ही बघताय. रेवदंडा फोर्ट आणि इकडे द कोस्टल हेरिटेजचे रणजित माझ्यासोबत आहेत. तर ते इंट्रोडक्शन थोडे देतील आपल्याला. नमस्ते, माझं नाव रणजित आहे. आपलं हॉटेल जो आहे द कोस्टल हेरिटेज नाव आहे हॉटेलचं. नियर बाय अलिबाग रेवदंडा फोर्टच्या इथे आपलं हॉटेल आहे द कोस्टल हेरिटेज. असे टोटल आपल्याला 10 रूम्स आहेत. अंतरावरती आहे आपल्या इथे 10 रूम्स आहे. डिलक्स रूम आहे, प्रीमियम रूम आहे, फॅमिली सूट रूम आहे, बाथटब रूम आहे, प्रायव्हेट पूल रूम आहे. टोटल 10 रूम्स आहे. मॅक्सिमम आपला पॅकेज असतो पर पर्सनचं तर 13पर्यंत आपण हे घेतो. ओके. आणखी व्हेज नॉनव्हेजमध्ये काय सर्व्हिसेस तुमची? व्हेज नॉनव्हेजमध्ये तर व्हेजमध्ये चायनीजमध्ये खूप सारे आयटम्स आहेत. ओके. स्टार्टर राईस मेन कोर्स आहे. ओके. नॉनव्हेजमध्ये आपल्याकडे फिशमध्ये फेमस आहे. ओके. बटर गार्लिक प्रॉन्स वगैरे, प्रॉन्स कोली वडा म्हणजे सी फूड, चिकन, मटन सगळं फॅसिलिटीज आहेत. आपल्या इथे मिळतं वगैरे. जे इथे सिझलर वगैरे आहे, चायनीज सिझलर आहे. जे इथे सिझलर आपल्याकडे आहे. सिझलरमध्ये आपण चायनीज सिझलर वगैरे देतो वगैरे, व्हेज नॉनव्हेज सिझलर वगैरे. कंबोजा आपण स्टार्ट केला आहे. ओके. एक जवळजवळ 7-8 फ्लेवर आपल्या कंबोजाचे आपल्याकडे आहे. अच्छा. चांगल्या रेटमध्ये कंबोजा आपण सेल करतो. अच्छा. कॅरेमल कस्टर्ड आहे फ्रेश. ओके. डेलीचे डेली आपण फ्रेश मागवतो. ओके. ओके. थँक्यू. तर 2 दिवसाच्या स्टेकेशन नंतर आम्ही वापस निघालो आहोत घरी, म्हणजे परतीच्या वाटेवरती. खूप मजा केली, खूप धमाल केली. हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर तुम्हाला कोणतीही माहिती हवी असेल रिलेटेड टू
हॉटेल आणि रेवदंडा बीचबद्दल तर कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.